बौद्धगया येथील महाबोधी विहारासंदर्भात सरकारची भूमिका काय, तसेच संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांच्याबाबत मंत्री संजय सिरसाट नेमकं काय म्हणाले पहा. बौद्धगयाला 10 एकर लँड त्या सरकारकडून घेण्यासाठी मी स्वतः बिहार गव्हर्नमेंटला विनंती करायला चाललेलो आहे आणि 10 एकर लँड घेऊन बौद्धगया येथे समाजासाठी राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचा सरकारचा मानस आहे. संजय राऊतने आजही कुठेतरी पिस्तूल दाखवली. हा सगळा मानसिकतेचा प्रकार आहे. या आविर्भावामध्ये आता बंदुका प्रेसमध्ये दाखवायला लागलेत. माझ्याकडे 2 रिव्हॉल्वर आहेत. आता मी रोजच घेऊन फिरू काय? पाहत असतील ना, ऑपरेशन तुडवाचा मुहूर्त पाहत असतील. सुरू करावं ना कुठेतरी. कोण कुणाला तुडवतंय ते त्या टायमाला दिसून येईल. 22ला आम्ही शिवसेना सोडली तर आम्हाला बोलायला लागला नाही का? 24ला आम्हाला सगळ्याला त्याच्यातून आम्ही उठाव केल्यानंतर आम्हाला बोलायला लागलं ना. आम्ही 40 होतो 60 झालो ना. अरे आदित्य ठाकरे बच्चा है, उसके साथ क्या करेंगे? उसको अभी मैच्योरिटी आने के लिए अभी बहुत देर है. तो विषय वेगळा आहे. त्या विषयावर आपलं सुद्धा सरकारचं सुद्धा मत आहे की ते मुक्त झालं पाहिजे. आणि आता पुढच्या आठवड्यामध्ये बौद्धगयाला 10 एकर लँड त्या सरकारकडून घेण्यासाठी मी स्वतः बिहार गव्हर्नमेंटला विनंती करायला चाललेलो आहे आणि 10 एकर लँड घेऊन बौद्धगया येथे समाजासाठी राहण्यासाठी सुविधा उपलब्ध करण्याचा सरकारचा मानस आहे. संजय राऊतांनी आज एक फोटो पोस्ट केलेला आहे पिस्तुलीसह. तरी संजय दिना पाटील यांनी दिलेल्या धमकीनंतर संजय राऊत यांचा तो फोटो समोर आलेला आहे आणि अप्रत्यक्षरित्या कुठेतरी कोणाचा प्रकार आहे का हा? संजय राऊतचे कालपासून मी स्टेटमेंट पाठतोय. एक वेगळीच कॉमेडी महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे. भाषाचा आता कुठेही चांगलं सुसंस्कृतीचं कुठं राहिलेलं नाहीये. दिना पाटलांनी काल काहीतरी प्रश्न उपस्थित त्या बोलले, त्याला उत्तर संजय राऊतने दिले. खरं तर दिना पाटीलांनी संजय राऊतचं टीआरपी वाढवलं आणि त्याच्यात आभार मानले पाहिजे. आता संजय राऊतने आजही कुठेतरी पिस्तूल दाखवली. हा सगळा मानसिकतेचा प्रकार आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये राजकारण ना पूर्वी केलं गेलं ना केलं जाणार. परंतु काही लोकांना आता काही जर केलं तरी काही होत नाही. या आविर्भावामध्ये आता बंदुका प्रेसमध्ये दाखवायला लागलेत. माझ्याकडे 2 रिव्हॉल्वर आहेत. आता मी रोजच घेऊन फिरू काय? परंतु अशा प्रकारचा बालिशपणा मला वाटतं राजकारण्यांनी करू नये. आणि त्यांनी केला तो त्यांचा असलेला स्वभाव आणि त्यांनी त्या पद्धतीने दाखवलेलं ते रिव्हॉल्वर आहे. त्याचं मुहूर्त पाहत असतील ना, ऑपरेशन तुडवाचा मुहूर्त पाहत असतील. सुरू करावं ना कुठेतरी. कोण कुणाला तुडवतंय ते त्या टायमाला दिसून येईल. त्यांनी आता शेरशायरी करावी, रिव्हॉल्वर दाखवावे, वाटेल ते बोलावं. त्यांच्याबरोबर आता त्या बोलण्याला कितपत सिरियस लोक घेतात. खरं तर याच्याकडे कधी कधी लोक एक कॉमेडी म्हणून सुद्धा पाहतात. तुमचं म्हणणं व्यक्त करण्यासाठी तुम्ही इतके मोठे दिग्गज नेते आहात. तुम्हाला मीडियामध्ये बोलताना तेवढं जर तारतम्य जरी राखलं तर चांगला मेसेज समाजामध्ये जाईल. अशा प्रकारे बोलून काहीतरी पैलवानकी दाखवणं याला म्हणत नाही. आपण आपल्या शब्दानं शिवसेना प्रमुख म्हणायचे ना, तलवार निकालो ना बाण खिचो. एक कलम आहे, ते त्या कलमेचा वापर खऱ्या अर्थानं करा ना. तुम्हाला रिव्हॉल्वर आणि बाणाचा गरजही पडणार नाही. परंतु संजय राऊत आहे, ते काही करू शकतात. मला वाटतं या सगळ्या गोष्टीला उद्धव साहेबांचं समर्थन असावं. आता सध्याच्या घडीला पाणी यावं यासाठी प्रत्येक शेतकरी असेल, सर्वसामान्य माणूस असेल, आकाशाकडे डोळे लावून बसलाय. बाकीचे जे काही प्रोजेक्ट आहेत ते तर सुरू करावेच. परंतु पाण्याची समस्या ही गंभीर होत चाललेली आहे. सरकार सुद्धा या बाबतीत चिंतेमध्ये आहे. छोटे मोठे घटनाही चालत असतात. कार्यकर्ता आहे ते तेवढं करतात. त्याला म्हणून काय, ते सुद्धा ते आमचेच आहेत ना. त्यांचे डोके फोडून काय मिळणार आहे? एकमेकांचे डोके फोडणं ही आमची संस्कृती नाही. म्हणून त्या कार्यकर्त्याला सुद्धा समजून त्यांना सुद्धा मी आमच्या बरोबर घेऊ.
बाळासाहेब होते. बाळासाहेबांनी बोट जरी वर केलं तर सगळे कार्यक्रम व्हायचे. आता यांच्याकडे बोट राहिलेलं नाही. आता हे बोट घालण्याचे कामं चालू आहेत. म्हणून ते ह्या गोष्टीवर आता तुम्ही पाहतायत ना. म्हणून आता ह्या राजकारणाची दिशा ही एवढी बदलत चाललेली आहे. कधी कोण काय बोलेल काय भरोसा आहे का? सकाळी एक जण बोलतो, दुसरा तिसरा एक बोलतो, चौथा एक रडतोय. काय चाललंय का हेच कळत नाही. पण संजय नावामध्ये काही आहे का? कारण जे संजय ए बाबा, सगळ्या संजयला बदनाम नको करू ना. एखादा चांगला संजयचं नाव सुद्धा घे ना. राजकारणामध्ये आता सभागृहामध्ये जवळपास 16 संजय आहेत. म्हणून सगळ्या संजयला एका संजय बरोबर एका पारड्यामध्ये तोलू नका, एवढं तुम्हाला विनंती. कुणी एक सिरियसली सांगतो, शिवसेना प्रमुखाबद्दल कोणीही अपशब्द काढता कामा नये. तो आम्ही सुद्धा सहन करणार नाही. शिवसेना प्रमुख हे आमचे दैवत होते, आहेत आणि राहतील. म्हणून शिवसेना प्रमुखाबद्दलचा आदर आमच्यातला प्रत्येक शिवसैनिक हा तेवढा ठेवील. जर कोणी त्याच्याबद्दल गैरवक्तव्य केलं असेल तर निश्चित त्याचा कोणीही सपोर्ट करणार नाही आणि त्यांना समजही दिले जाईल. मराठवाड्यातला इतिहास आहे, निश्चित दिला जाईल. मराठवाड्यातला इतिहास आहे की ज्यांनी शिवसेना सोडली त्यांना पुन्हा गुलाल लागला नाही. अशी उदाहरणं जर पाहिले तर परभणी आणि हिंगोली लोकसभेमध्ये आहेत. काय वाटतंय या शिवसेनेतून त्या शिवसेनेमध्ये गेल्यानंतर यांना गुलाल लागेल का? आता 22ला आम्ही शिवसेना सोडली तर आम्हाला बोलायला लागला नाही का? 24ला आम्हाला सगळ्याला त्याच्यातून आम्ही उठाव केल्यानंतर आम्हाला गुलाल लागला ना. आम्ही 40 होतो 60 झालो ना. हा गुलाला पडलाय, लोकांनी ऍक्सेप्ट केलेलं आहे. त्यांची जी काय भूमिका होती काँग्रेस राष्ट्रवादीची ती सोडल्यामुळं आम्हाला लोकांनी ऍक्सेप्ट केलं. अरे आदित्य ठाकरे बच्चा है, उसके साथ क्या बात करेंगे? उसको अभी मैच्योरिटी आने के लिए अभी बहुत देर है. ऐसे बच्चों ने ऐसी बातें करना उचित नहीं है. तो भी अब उसको समझ आने में थोड़ी देर लगेगी. चलता है.